नमस्कार मित्रांनो, एन के गोट फार्ममध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। बरेच जणांचे कॉल आले की तुमच्या फार्मवरील पिल्लांचा व्हिडिओ बनवा। तर ही बघत आहे समोर, ही तिळेतील पाट आहे। दुसऱ्या वेताला दोन्ही बोकड झालेले आहे। पहिल्यांदा पण हिला दोन्ही बोकडच होते। ही एक पाट आहे, ही पहिल्यांदा वेली आहे। ह्याला एक फिमेल झालेली आहे। ही बिटलची पाट आहे। आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की आपल्या शेळ्यांची पिल्ले कशी आहेत। ही एक वेलेली आहे। हिला दोन बोकड आणि एक पाट झालेली आहे। कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या शेळ्यांची पिल्ले कशी आहेत। आणि आपण असे लहान पिल्लांच्या करण्यासाठी जाळी बनवलेली आहे, जेणेकरून 1.5 ते 2 महिने ह्यामध्ये पिल्ले आपले 6 ते 7 पिल्ले आरामशीर बसू शकतात। त्यानंतर ही एक शेळी वेलेली आहे। हिला 2 बोकड झालेले आहे। आणि ही पाठ ही तिळेतील आहे, 3 मध्ये झालेली आहे। आणि आपल्या फार्मचं मेन वैशिष्ट्य म्हटलं तरी आपल्या फार्मवरती फिमेल जास्त करून होत नाहीत, सगळे मेलच होत आहेत। त्यानंतर ही समोर जे बघत आहे, हिला 2 बोकड आणि एक पाट आहे। तिथली एक फिमेल आपण मागच्या 10 दिवसापूर्वी शेळ्या विकल्या, त्यामध्ये त्यांनी एक फिमेल आपली लहान आपली ब्रीडिंगसाठी घेऊन गेलेली आहे। आता ही जे समोरील हा एक बोकड आणि हा एक बोकड आहे। आणि एक पाट ह्यांची शेळ्या आपल्या काही कारणास्तव विकल्या, त्यांनी एक पाट घेऊन गेलेली आहे। आणि ही समोर जी बघत आहे तांबड्या रंगाची शेळी, ही पाट आणि हा बोकड आहे। आपला फार्म हा अर्धबंदिस्त आहे आणि हा आपल्या शेळ्यांचा ब्रीडर। आदंतमध्ये 50 किलोच्या प्लस वेट गेन आहे, 8 ते 8.5 महिने। आणि ही आपली काटेवाडी शेळी साधारण 10 ते 15 दिवसात खाली होईल। नक्कीच ही जे पण व्हिडिओमध्ये नक्कीच आपल्याला पिल्लं बघायला भेटते। आणि शेळ्या ह्या आपल्या अशा मोकळ्याच असतात। आणि आपला फार्म हा अर्धबंदिस्त आहे। जर कोणाला अधिक माहिती लागत असेल तर मोबाईल नंबर 98 34 10 42 00। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।